हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ मैत्रिणींनो. काय मग झाला का सर्वांचा चहा पाणी वगैरे? माझा पण अजून व्हायचंच बाकी आहे. आता जस्ट किचनमध्ये आलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की भांडी किती रचून ठेवलेली आहेत. तर ही भांडी ना अगदी सकाळपासूनची आहेत. म्हणजे ना मला सकाळचं ना 2-4 डब्बे आहेत असे, की ज्याच्यामध्ये ना एका घरामध्ये मला खूप सारं जेवण द्यायचं असतं. म्हणजे अगदी ती लोकं 5 ते 6 जण आहेत, तर त्यांच्यासाठी टिफिन द्यायचं असतं आणि एकाकडे मला फक्त भाजी चपातीचा टिफिन द्यायचा असतो. त्यासाठी ना खूप भांडी पडलेली असतात. मग मी काय करते, सकाळी ना जो चहा वगैरे झालेला असतो ना, ती पण भांडी मी जराशी घासून घेते. त्याच्यानंतर मी जेवण जेव्हा बनवायला जाते ना, तेव्हा ना सगळी भांडी रिकामी करते. म्हणजे ज्याच्यामध्ये भाजी बनवलेली असते किंवा डाळ एक्स्ट्राची उरलेली असते, सगळं काय ते सगळी मी टोपं वगैरे सगळी रिकामी करते जेवून झाल्याच्या नंतर आणि मग ती मी भांडी घासून ठेवते. त्यासाठी ना भांडी इथे खूप मस्तपैकी अशी रचलेली होती. तर इथे मी विंडो वगैरे खोललेली आहे, कारण की जर विंडो बंदच ठेवली असती ना तर खूप किचनमध्ये ना असं अंधार वगैरे होतं, मग काही मजा येत नाही काम करायला आणि अजून अंधार व्हायला ना खूप टाईम आहे. त्याच्यामुळे विचार केला की विंडो वगैरे ओपन करते, तर मस्तपैकी किचनमध्ये पण छान असं उजेड येईल. मला लाईट लावायची गरज लागणार नाही आणि ते चहा ठेवता ठेवता सगळी मस्तपैकी भांडी वगैरे पण हाताबरोबर लावून घेते. खूप टाईम लागला माझी भांडी वगैरे लावण्यापर्यंत, तर म्हणजे खूप टाईम एवढ्यासाठीच लागला का खूप भांडी होती ना म्हणून. आणि हे बघा काय झालं, इथे ना माझं ड्रॉवरचं आहे ना हँडलच तुटला. म्हणजे मी जेव्हा ड्रॉवर खेचायला गेले ना तर हँडलच हातात आला. खूप टाईम झाला आहे ना, तर ते ना त्याचे गंज लागलेलं असतं ना, त्यामुळे ना त्याचे ते नट आहेत ना टाईट लूज झालेले असतात, लूज झालेले असतात ना, ते हातामध्ये आलं. तुम्हाला बाजूचं पण मी दरवाजा दाखवलं ना, त्याचं पण असंच हँडल निघाला होता. तर तो ना आता मनोहरने कुठून तरी ॲडजस्ट केलेला तो आणला खालून आणि तो लावून घेतलेला आहे. आणि आता हा जो हँडल आहे मी तसाच ठेवणार. आता त्याला मी एक काम वाढवून दिलेलं आहे. त्याचं काम झाल्याच्यानंतर त्याला सांगेल की हँडल लावून दे. त्याच्यानंतर आता मला खाली जायचं आहे चहा वगैरे घेतल्याच्यानंतर, कारण की ना माझा हा जो वजन काटा आहे ना तो खराब झाला, चालतच नाही आहे. तो मायनसमध्ये नंबर येतो त्याचं. आणि दुसरं आहे की माझं कुकरचं झाकण आहे ना त्याचा वायसर गेलेला आहे. खूप टाईम झाला केव्हापासून माझं चाललेलं आहे की मी खाली जाईल तेव्हा वायसर लावून घेईल. पण मला ना तो लक्षातच राहत नव्हतं. माझं खूप म्हणजे आता 2 महिने बहीण वगैरे होती ना, त्याच्यामुळे ना जास्त क्वांटिटीमध्ये जेवण वगैरे बनवत होतं, तर मला छोट्या कुकरची गरज लागत नव्हती. त्यामुळे माझं त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे मोठाच कुकर मी वापरत होती. तर चला भांडी वगैरे सगळी लावून झालेली आहेत. इथे मला ती भांडी घेऊन जायची, ती पण पिशवीत भरून ठेवलेली आहे. आणि इथे ना मी व्हिडिओ म्हणजे माझं बनायच्या अगोदर ना मी ते मुगाचे लाडू बनवून ठेवलेले आहेत. जर तुम्हाला पाहिजे असेल ना मुगाची लाडूची रेसिपी, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की तुम्हाला बनवून दाखवेल. तर ह्याच्यामध्ये आता मी चहाबरोबर ना मस्तपैकी एक मुगाचा लाडू घेतला आणि तयार वगैरे होऊन खाली जाऊन आलेली आहे. तर इथे मी खाली भरपूर असं एकदा खाली गेलं की चांगलाच फटका, म्हणजे अगदी खिशातला अर्धेच पैसे, चांगले पर्समधले अर्धे पैसे खर्च झाल्याशिवाय आपण परत काय येतच नाही. मग ते छोट्या-छोट्या गोष्टी पण आपल्याला घ्यायच्या असतात सगळं. हे राहिलं आहे, ते राहिलं आहे. आता इथे ना मी कुकरचं झाकणचा वायसर आहे ना तो बसवून आणला. पण माझा हा जो वजन काटा आहे ना, तो दुकानवाला बोलला की ते कामातून गेलेला आहे. चायनाचा आयटम आहे तो, त्याच्यामुळे तो खराब झाला की बनत नाही. तर मी अजून एका दुकानात दाखवला, पण तो बोलला की आमच्याकडे बनतच नाही. त्याच्यामुळे मी तसाच घेऊन आलेली आहे. आता मनोहरला सांगेल की काहीतरी त्याचं कर आणि मग नाहीतर मग कुठेतरी दुसऱ्या दुकानात दाखवून ये. तर ते आता एका साईडला मी बाहेरच्या साईडला कपाटात ठेवते. तो मी पहिला जागेवरती ठेवलेला आहे. आणि इथे छोटी-मोठी अशी काय भाजी वगैरे आणलेली आहे. 2-3 भाज्या आणलेल्या आहेत. त्याच्यानंतर थोडंसं केळे वगैरे आणलेले आहेत. आणि मी तुम्हाला सगळ्यात पहिला फरसाण दाखवलेलं ना, तो चहाबरोबर खायला इतकी मजा येते ना त्याला. केव्हा काय नसेल ना, तर चहाबरोबर थोडंसं फरसाण खाल्लं ना खूप आयुष्यात तर माझ्या इतका आवडतो ना, त्याने तो फरसाण बघितला ना की तो चहा असा केव्हाच पित नाही. पण त्या फरसाणसाठी ना थोडासा चहा घेतो आणि तो चहामध्ये टाकून फरसाण खात असतो. त्यासाठी मी थोडासा फरसाण असा आणून ठेवलेला आहे. आता फटाफट सगळी वस्तू वगैरे जेवढे पण आणलेले ना सगळे मी जागावरती लावून ठेवलेले आहेत. आणि मला खाली म्हणजे मार्केटमध्ये असतानाच मला फोन आलेला की ताई मला 6 चपात्या पाहिजेल आहेत, तर मिळतील का? तर मी बोलले की हो 6 चपात्या आणि भरपूर टाईम आहे. म्हणजे मला देण्यासाठी त्यांनी टाईम दिला होता. तर मी बोलले किती वाजेपर्यंत पाहिजे? तर होतं की मला आरामात पाहिजेल आहेत. म्हणून मी काही जास्त घाई केली नाही. पहिला आली, पीठ मळून एका साईडला ठेवलेलं आहे. माझं पण जेवण वगैरे व्हायचं आहे. तर इथे पीठ मळून एकदा ठेवलं ना की त्यांना चपात्या माझ्या अगदी जास्त नको आहेत, त्यांना 6 चपात्या पाहिजे होत्या. तर त्या काय फटाफट लगेच 7-8 मिनटामध्ये होऊन जाणार.
आता मी इथे पीठ मळून ठेवल्याच्यानंतर कुकर लावायचा होता, पण माझं झालं काय, इथे कुकर लावता लावता मला लक्षातच नाही की माझं छोटं भांडं म्हणजे कुकरचं छोटं भांडं कुठे आहे, डबा कुठे आहे, कुठे आहे. मी शोधला एवढं मला माहिती आहे की मी त्याच्यामध्ये ना लोणचं बनवून ठेवलेलं आहे, पण माझ्या ते लक्षातच येत नव्हतं की मी कुठे सगळीकडे शोधलं. नंतर माझं लक्ष गेलं की ह्याच्यामध्ये मी लोणचं बनवून ठेवलेलं आहे. आणि आता हे ना मग आता काय केलं, कुकरचा दुसरा मी टोपामध्ये ठेवला असताना त्यावरती डबा ठेवला असताना पण झाकणच लागत नव्हतं, म्हणून मी ना टोपामध्ये भात घातलेला आहे आणि कुकर तिथून काढून टाकलेला आहे. तर चला, इथे मी एका साईडला भात घातलेला आहे, तोपर्यंत माझा बराच टाईम वगैरे पण गेलेला आहे. तर मी इथे ज्यांना चपात्या पाहिजेत ना त्यांना मी पहिला चपात्या इथे बनवून देते. तर इथे मस्तपैकी छान असं ना पीठ मुरलं ना, म्हणजे भिजवून ठेवलं ना थोडंसं पीठ, आणि एक 10 ते 15 मिनटं जरी गेलं ना तरी पण खूप मस्त चपात्या होतात. माझ्या तुम्ही प्रत्येक टायमाला बघितलंच असाल की चपात्या खूप छान होतात, म्हणजे अगदी टम्म अशा फुगलेल्या असतात आणि मस्तपैकी नरम पण राहतात. तर ज्यांना चपात्या द्यायच्या आहेत ना त्यांना चांगल्या मोठ्या मोठ्या चपात्या पाहिजे होत्या, छोट्या छोट्या चपात्या नको होत्या. त्यासाठी तुम्ही बघू शकता माझं ना चपाती, एक चपाती ना ही एकदम पोळपाट भरून असते. माझ्या पोळपाटावरती राहत नाही, नशीब माझ्या तव्यावरती राहतं, कारण का तवा माझा थोडासा पोळीपाटापेक्षा मोठा आहे, त्याच्यामुळे चपाती याच्यावरती राहते. पण जेव्हा लाटते ना तेव्हा जराशी चपाती पोळीपाटाच्या बाहेर जाते. चला असो, ज्याच्या कोणाकोणाला मला म्हणजे फुलकेसुद्धा आवडतात, कोणाकोणाला नॉर्मल चपात्या असतात ना एकदम छोट्या शेपमध्ये, मीडियम शेपमध्ये तशा आवडतात. माझ्या घरामध्ये मोस्ट ऑफ आम्हाला ना मीडियम शेपच्या लागतात. तर इथे मस्तपैकी तुम्ही बघू शकता अशा मस्त मस्त मोठ्या मोठ्या चपात्या मी आता ह्या पॅक केलेल्या आहेत, आणि ज्यांना द्यायच्या आहेत ना त्यांना पहिला मी ह्या चपात्या देऊन येते. इथे चपात्या वगैरे करेपर्यंत मी खालून काहीच म्हणजे नाश्ता वगैरे काहीच केलेलं नाही आहे, फक्त एक लाडू खाल्लेला चहाबरोबर. त्याच्यानंतर खूप गॅप गेलेला आहे, कारण का माझी बरीच कामं मधली मधली झालेली आहेत जी तुमच्याबरोबर मी शेअर केलेली नाही आहेत. तर याच्यामध्ये टाईम गेल्यामुळे ना आता वाजलेले आहेत 8:30. तर त्याच्यानंतर मला थोडीशी भूक लागली होती, तर मी काय केलं, एक चपाती बनवून घेतलेली आहे मस्तपैकी गरम गरम चपाती. आणि त्याच्यानंतर मी आता ना हा येतानाच मी जॅम आणलेला होता, आणि मला असं खूप म्हणजे ते जॅम जेव्हा आणलं ना मी तेव्हाच मी विचार केला की मस्तपैकी गरम गरम चपाती बनवेल आणि त्याच्याबरोबर हा जॅम लावून एक चपाती खाईल. तर ते बघू शकता एकदम म्हणजे हलका खूप सारं मी, कारण का जॅम ना खूप गोड असतं ना त्याच्यामुळे ना खूप असं लावत नाही मी. जेव्हा मला खायची इच्छा होते ना तेव्हा मी अशीच हलकासा लावून घेते आणि खाते. तर इथे मिताली पण आता ना कामावरून आले ना तर ती पण तेच बोलते, मम्मी मला पण भूक लागले, माझ्यासाठी पण एक चपाती अशी बनवून ठेव. पण तिला पराठा पाहिजे होता, तिला चपाती नको पाहिजे होती. तर चला, इथे ना मी मस्तपैकी जराशी एक चपाती खाते, एक ग्लास पाणी पिते, म्हणजे तोपर्यंत मग एक पोटाला आधार मिळेल. तर इथे आता जेवण म्हणजे कुकर वगैरे झालेलं आहे. मी पहिला भात बनवून घेतलेला आहे, त्याच्यानंतर मी कुकरमध्येच डाळ शिजवून घेतलेली आहे. एकच डबा होता ना, एका डब्यात लोणचं बनवलेलं आहे, त्याच्यामुळे मग कुकर मी डाळीसाठी फक्त मी कुकर लावलेला आहे. तर इथे आता फक्त प्लेन मी डाळ बनवलेली म्हणजे कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे, आणि फोडणीला याच्यामध्ये मी सगळं घातलेलं, राई, जिरा, कढीपत्ता, लसूण घातलेलं आहे, 2-3 ठेचून घातलेले आहेत, त्याच्यानंतर कांदा टोमॅटो घातलेले आहेत. थोडंसं छान ते तेलामध्ये परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये फक्त मी आता सध्या ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ तिखट घातलेलं आहे. ते छान तेलामध्ये परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी आता ही जी डाळ शिजलेली आहे ना ती घालणार आहे. तर मस्तपैकी आज ना मी तिखट डाळ केलेली आहे, म्हणजेच आमटी बनवलेली आहे. आता तिकडे एका साईडला मी शिफ्ट केलेली आहे आमटी, आणि इथे मी भाजी फोडणीला घालणार आहे. आणि मी भाजी कोणती बनवणार आहे तर शिमला मिरचीची भाजी बनवणार आहे, ते पण बेसन पेरून करतात ना, म्हणजे मी एकदाच बनवलेली ही भाजी, त्याच्यानंतर खूप टायमाच्या नंतर मी अशी ही भाजी बनवते. तर तुमच्याबरोबर मी कदाचित ही शेअर केलेली नाही आहे. तर मस्तपैकी आज चटपटीत ना मी अशी शिमला मिरचीची पीठ पेरून भाजी बनवणार आहे. तर इथे ना मी चपाती खाल्ल्याच्यानंतर म्हणजे मी तुम्हाला दाखवलं की मी जाम चपाती खाल्ली, त्याच्यामध्ये ना एक ब्रेक घेतला होता, म्हणजे खाऊन पिऊन झाल्याच्यानंतर माझं ना मी भाजी वगैरे शिमला मिरचीची भाजी बाहेरच बसून कट वगैरे करून घेतलेली आहे, आणि एका साईडला ना कांदा वगैरे पण चिरून ठेवलेला आहे. पण सगळ्यात पहिला ना आता इथे पीठ पेरून भाजी करायची आहे, म्हणजे बेसनचं पीठ केव्हा पण ना भाजल्याशिवाय त्या पिठामध्ये भाजीमध्ये ना पेरू शकत नाही. त्याच्यासाठी मी ना कढईमध्ये 1.5 चमचा इतका मी पीठ घेतलेला आहे बेसनचा, आणि तो छान असा भाजायला ठेवलेला आहे. तर इथे मी तुम्हाला काय दाखवते माहिती आहे, कालचीच ही गोष्ट झालेली आहे. काल 2 दिवसापूर्वीची गोष्ट झालेली आहे. माझं ना इथे मी जेव्हा जेवण बनवत होती ना तेव्हा चुकून माझ्याकडनं ना मिठाची बरणी आहे ना ती इथे गॅसच्या अगदी बाजूला, म्हणजे इथे गॅस चालू होता माझा, आणि असंच मी काहीतरी बनवत होती ना
तेव्हा तिथे ती बरणी ठेवली होती आणि ती अगदी म्हणजे नशीब त्याला अशी काय आग वगैरे धरली नाही, पण ते इतकं गरमीने म्हणजे ते उष्णता त्याची गॅसची हे लागत होती ना, तर त्याच्यामुळे ना ती पूर्ण बरणी आहे ना चांगलीच अशी मेल्ट झाली, होल झाला त्याला आणि ते झाकण पण आता लागत नाही आहे. आणि जर मी असं झाकणच असं ठेवलं असतं ना त्याच्यामध्ये मीठ, तर कदाचित मीठ माझं असं ओलसर झालं असतं. तर त्याच्यामुळे मी त्याला ते दाखवत होते की मी त्या बरणीमध्ये आता मीठ ठेवणार नाही, मला ती बरणी फेकून द्यायला लागणार आहे. त्याच्यासाठी मी मोठी बरणी जी आता मी एक म्हणजे पॅकेट ओतून ठेवते ना, तीच सध्या बरणी यूज करते म्हणजे मिठासाठी आणि त्यातूनच मीठ वापरते. चला असो, अशा गोष्टी होतच राहतात. माझं मस्तपैकी पीठ वगैरे भाजून झालेलं आहे. आत्ता मी फोडणीसाठी ना इथे छान असं राई जिरा टाकलेलं, तेल गरम झाल्याच्यानंतर छान मस्तपैकी असं राई, जिरा, कढीपत्ता आणि कांदा घातलेला आहे. कांदा छान तेलात परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी तिखट घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे. ते सुद्धा छान परतल्याच्यानंतर मसाला मस्तपैकी बनल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी शिमला मिरची घातलेली आहे आणि त्याच्याबरोबर एक छोटासा ना बटाटा घातलेला आहे, जो बारीक चिरून घातलेला आहे. आता ती भाजी सगळी घातल्याच्यानंतर शिमला मिरची आणि बटाटा घातल्याच्यानंतर छान परतून घेतलेला आहे, जेणेकरून सगळा मसाला त्याला लागला पाहिजे आहे. आणि त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. भाजी छान असं झाकण ठेवून मी मस्तपैकी परतवून घेतलेली आहे आणि छान अशी शिजवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये भाजी शिजल्याच्यानंतर हिच्यामध्ये मी बेसन घातलेलं आहे, म्हणजे पीठ पेरलेलं आहे आणि त्याच्यानंतर 5 ते 7 मिनटं ना मस्तपैकी छान असं परत भाजी परतून घेतलेली आहे, की जेणेकरून परत एकदा पिठाला पण चांगला मसाला लागला पाहिजे आहे आणि त्या भाजीला पण ते पीठ आणि मसाला एकत्र लागला पाहिजे आहे. मस्तपैकी भाजीचा इतका सुगंध छान लागत होते, म्हणजे सुगंध सुटला होता, लागत नव्हता सॉरी सुगंध सुटला होता. तर मस्तपैकी ते माझे सगळं जेवण झालेलं आहे. माझ्या चपात्यासुद्धा झालेल्या आहेत आणि सगळ्यात पहिलं आता मी किचन क्लीन करून घेते, जे तुम्ही अगोदरच्या व्लॉगमध्ये पण बघत होतात आणि आता पण पुढे बघत राहाल. तर इथे ना जेवण वगैरे बाहेर घेतलेलं आहे मी. मनोहर आणि मिताली जेवायला बसलेले आहेत. आयुषला यायला खूप टाईम आहे, तोपर्यंत मी विचार केला की आता किचन वगैरे क्लीन करून घेतलेलं आहे, तर हाताबरोबर ना मी लोणचं जे घातलेलं आहे ना, ती पहिला बरणी भरून घेते. कारण का मी आता रात्रभर परत मी त्या स्टीलच्या भांड्यामध्ये लोणच्याचं जे तयार करून ठेवलेलं आहे ना, ते मी तसंच ठेवू शकत नाही. नाहीतर ना एकतर लोणचं तरी खराब होईल किंवा मग ते भांडं तरी खराब होईल. कारण का लोणच्याला खार असतं ना, म्हणून. आणि हा जो लोणचं बनवलेला आहे ना मी, त्याच्यामध्ये मी फक्त रेडीमेड मसाला घातलेला आहे आणि मीठ घातलेलं आहे, हिंग घातलेला आहे आणि हे सुद्धा ना मी म्हणजे अगोदरचे तुम्ही बघितलं असेल माझे जे 2 व्हिडिओ मी टाकलेले आहेत ना, तर सुरुवात केलेली आहे 2 दिवसापूर्वी, ते माझे अगोदरचे व्हिडिओ होते. आणि हे जर मी लोणच्यासाठी वगैरे तयारी केलेली आहे ना, ते कालच्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला असं लोणच्याचं पूर्ण मी प्रॉपर शूट वगैरे करून दाखवलेलं नाही आहे. छान बरणीमध्ये लोणचं वगैरे भरून एका साईडला ठेवलेलं आहे आणि माझा ताट तयार करून घेतलेला आहे. ह्याच्यातलं ना अजून कच्ची आहे, म्हणजे कैरी जी आहे ना ती अशी नरम मऊ झालेली नाही आहे, पण मी टेस्टसाठी फक्त 2 पीस ह्याच्यातले घेतलेले आहेत आणि माझं जेवण इथे पूर्ण झालेलं आहे. चला तर आजचा व्हिडिओ आहे ना मी आता इथेच थांबवते. पीठ पेरलेली भाजी आहे ना शिमला मिरची, ती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळ्यांनी जेवायला या. चला तर आता ब्लॉग इथेच संपवते आणि जर ब्लॉग आवडला असेल ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पूर्ण बघत राहा. बाय.